चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्या सोबत स्वतः उमेदवार प्रतिभा धानोरकर आहे। ते काय सांगणार, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे आणि तुम्ही मतदान बजावलेत, काय पहिली प्रतिक्रिया? आज 19 एप्रिल महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या मतदानाचा दिवस आहे। अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे, आनंदाचा असा दिवस आहे, सोबतच दुःखाचा देखील आहे। या क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि मी दरवर्षी आम्ही जोडीने या ठिकाणी मतदान करायला यायचो, पण आज त्यांची उणीव ही कायम मला क्षणोक्षणी जाणवत आहे। पण आज ते शरीराने जरी नसेल तरी मनाने कायम त्यांचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा माझ्यासोबत आहे। या लोकशाहीच्या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हावं असं आवाहन मी करत आहोत। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, त्या संविधानामुळे मतदानाचा अधिकार आपल्याला मिळाला आणि या मतदानाचा सन्मान करण्याची आज गरज आहे। खऱ्या अर्थानं संविधान जिवंत ठेवायचं असेल, या देशात लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर आपण मतदानाचा अधिकार प्रत्येक मतदारांनी बजावला पाहिजे। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। पूर्वी विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघापैकी नागपूर नंतर अतिशय महत्त्वाचा हा लोकसभा मतदारसंघ मानला जातो चंद्रपूर। किती आव्हानात्मक ही लढाई होती? नक्कीच दिग्गज नेते भाजपाचे समोर माझ्या प्रतिस्पर्धी म्हणून आहे, आव्हान तर आहे, पण मला मतदारांवरती केलेल्या कामांवरती, माझे पती या ठिकाणून खासदार होते, त्यांनी केलेल्या कामांवरती आणि ज्या पद्धतीचे माणसं आजपर्यंत आम्ही जोडले, मला 100% विश्वास आहे की ते माझ्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा, प्रचार प्रसार त्यांनी केला आणि ज्या पद्धतीचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद गावागावातून मिळत आहे, नक्कीच या ठिकाणी विजय हा 100% आम्हाला मिळेल। काय सांगणार, प्रतिस्पर्धी आहेत सुधीर मुनगंटीवार, काय सांगणार? सुधीर मुनगंटीवार हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे। आतापर्यंत खूप मान सन्मान मी त्यांचा केला। या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री विद्यमान 35-40 वर्षापासून ते राजकारण करत आहे। माझ्या मोठ्या भावासारखे ते आहे आणि माझ्या शुभेच्छा नेहमी त्यांच्यासोबत आहे। भाऊ असते, बाळूभाऊ असते, तर चित्र वेगळं राहिलं असतं। नक्कीच बाळू धानोरकर हा या जिल्ह्याचा लढवय्या नेता होता। ढाना वाघ म्हणून काम केलं। शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून तर खासदारकीपर्यंतचा प्रवास हा अतिशय हालाकीचा असा प्रवास, म्हणजे अतिशय कठीण काळातून आम्ही हा प्रवास केला आणि ते जर असते तर या जिल्ह्यात एक आगळं वेगळं चित्र असतं। या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांनी नियोजनबद्ध ही निवडणूक लढली असती, पण शेवटी नशिबात जे असलं ते होतं, ते कोणी टाळू शकत नाही। तर या प्रतिभा धानोरकर होत्या, त्यांनी वरोऱ्यामधील एका शाळेमध्ये जाऊन जो आहे तो आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कॅमेरामॅन अंकित दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, वरोरा, चंद्रपूर।